नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ज्येष्ठ शिवसैनिक तथा कामगार नेते सुभाष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, कामगार क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय। पहाटेपासूनच त्यांच्या जीवाभावाच्या तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांची रीघ लागली होती। या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की सत्ताधाऱ्यांनी रामालाही सोडले नाही। अनेकांनी आपल्या कष्टाच्या पैशातून 2 पैसे राम मंदिरासाठी दिले होते, त्यावरही डल्ला मारण्यात आलाय। त्यामुळे ते म्हणाले की आपला राम धोक्यात आहे, त्याला वाचविले पाहिजे, यासाठी सत्ताधाऱ्यांना धडा शिकविलाच पाहिजे। नागपूर येथे होणाऱ्या आयोजित रामरक्षा आंदोलनाची रामरक्षा महाआरती तारीख 18 जुलै आहे। अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान गैरव्यवहाराविरोधात राम मंदिरातील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे। यासाठी मी तमाम शिवसैनिक छत्रपती संभाजीनगरीत जाणार आहोत। गैरव्यवहार करणाऱ्यांना घाम फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही सुभाष पाटील म्हणाले। मोरे, राहणार बेगमपुरा। पाटील साहेबांचा आणि आमचा संबंध त्यांच्या लग्नापासूनचा आहे। जिव्हाळ्याचे संबंध आणि जिव्हाळ्याचं नातंही आहे। पाटील साहेब पक्षासाठी सुरुवातीपासून आत्तापर्यंत भरपूर झटले, अजूनही झटत आहेत। त्यांच्या भावी आयुष्याला परमेश्वर खूप पदमपुरा। सुभाष पाटील साहेब आमचे 88 पासून जिल्हा प्रमुख होते, त्यापासून आमचे एकदम आदरणीय नेते आहेत। त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे आणि त्यांना आम्ही खूप मानतो आम्ही। आणि शिवसेनेमध्ये आमचे खूप जुने त्यांचे आमचे संबंध आहेत। एवढं आमचं म्हणणं आहे। वैजापूरमध्ये शिवसेना 85-86ला उभी करताना या आमच्याबरोबर होती आणि त्यांना जवळून माझं सगळा संघर्ष पाहिलेला आहे। संस्थापक सदस्य म्हणून आपल्याला संभाजीनगरात ओळखले जातात। आज आपला वाढदिवस आहे, काय म्हणाल? प्रथम तुम्ही आलात, सर्वांचे तुमचे आभार मानतो। पण हा वाढदिवस साजरा करत असताना आमचं लक्ष फक्त राम मंदिराकडे आहे। देशात ज्या घडामोडी चालू आहे, राम मंदिराच्या भावनेतून राम मंदिर उभं राहिलं। देशामधून प्रचंड पैसा जमा झाला आणि पैसा जमा होत असताना हे राम मंदिरातून चांगलं काम व्हावं, राम राज्य निर्माण व्हावं अशा अपेक्षेतून जनता होती। पण राम मंदिरामध्ये तिजोरीवर चोरी केली गेली, रामाला बदनाम झाल्या गेल्यामुळे मी या वाढदिवसानिमित्त सुद्धा व्यथित आहे। राम मंदिरात असं व्हावं, रामाची तिजोरी सुरक्षित राहत नसेल तर या देशाची तिजोरी कशी सुरक्षित राहावी हा देशवासियांसमोर माझ्या समोर प्रश्न आहे। एवढंच सांगितलं। सर्वांना माहिती आहे बाळासाहेबांनी राम मंदिरासाठी किती त्याग केला होता। आपणही जाऊन तिकडे त्याग केलाय। असं का घडलं? का भाजपचे लोक असे करतायत? मला असं वाटतं रामाविषयी श्रद्धा नसलेल्या लोकांच्या हातात राम मंदिर गेलं अशी लोकांची भावना आहे। रामावर विश्वास नाही। एक पत्नी एक वचनी एक बाणी असा असलेला राम या देशाला हवा आहे, देशातल्या प्रत्येक जाती धर्माला हवा आहे। पण रामराज्यावरच चोरी झाली हे अतिशय दुर्दैवी आहे। सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी राम मंदिरासाठी मोठा त्याग केलेला आहे। ज्या वेळेला बाबरी मस्जिदची पाडल्या गेली तर त्यावेळेला संबंध सर्व संघ परिवार बीजेपी पळून गेले होते, का नाकारलं होतं त्यांनी। पण सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की राम मंदिर अगर ये बाबरी ढांचा गिराया होगा। तर माझ्या शिवसैनिकांविषयी मला अभिमान आहे, माझ्या सैनिकांना मी समर्थन देईन। असं असताना सुद्धा आज राम मंदिराच्या बाबतीमध्ये व्यथा निर्माण झाली, हे देशासाठी फार वाईट आहे, सर्व समाजासाठी वाईट आहे। एवढंच पाटील साहेब, आपण बघताय की शिवसेनेमुळे महाराष्ट्र किती पुढे गेला। त्या शिवसेनेची मूर्तिमेढ बाळासाहेबांनी रोवली, उद्धव साहेबांनी शिवसेना चालवली। आज या शिवसेनेची कशी अवस्था करून ठेवलेली आहे? महाराष्ट्रामध्ये राजकारणाची गती अतिशय वाईट झालेली आहे। आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये,
कामगारांना न्याय मिळत नाही, सर्वसामान्य माणूस सगळ्या घटकांपासून वंचित आहे, महिलांना न्याय मिळत नाही. 92 लाख महिला कमी झालेल्या आहेत आता लाडक्या बहिणीमधून, आणि अजूनही ही राज्याला परवडणारी योजना नाही. ही केवळ मतासाठी योजना सुरू केली होती, महिलांना पैसे दिले होते, त्यामुळे ही योजना आजपर्यंत चालली. आता राज्याकडे पैसे नाही, राज्याची परिस्थिती अतिशय भयंकर वाईट आहे, देशाचीच परिस्थिती वाईट आहे. तुम्हाला माहित असेल का, 55 लाख कोटी कर्ज होतं देशावर, आज जवळजवळ 3.5 लाख कोटी कर्ज झालेलं आहे, 300 कोटीच्या पेक्षा जास्त कर्ज झालेलं आहे. आणि त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, त्यामध्ये राज्याची अतिशय वाईट आहे. हे भयानक आहे देशासाठी आणि समाजासाठी. याला लवकरात लवकर याच्यावर तोडगा निघाला पाहिजे. राम मंदिराचं आमचं रामचंद्र मानस आणि रामरक्षा आंदोलन उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात चालू आहे. नागपूरला 18 तारखेला आंदोलन आहे. आम्ही सर्व आंदोलनात सहभागी होणार आहे. देशातल्या या निमित्तानं, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशातील साधू संतांना, वारकरी संप्रदायाला सगळ्यांना मी सांगेन, आपला राम धोक्यात आहे. राम राज्य येण्याऐवजी राम राज्य पलीकडे जाण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सर्व साधू संतांनी एकत्र येऊन या राम तिजोरीवरती जो घाला घातलेला आहे, जी चोरी झालेली आहे, त्याच्याविषयी चौकशी झाली पाहिजे. आधी सगळ्यांनी आंदोलनाची तयारी केली पाहिजे असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरपंच गोळवडी, मराठवाडा सरपंच संघटनेचा अध्यक्ष आहे. आणि पाटील साहेबांना मी जी सुरुवातीला शिवसेना तयार झाली, मराठवाड्याची शिवसेना आणली ती पाटील साहेबांनी आणली. आणि पाटील साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी संघटना उभी करताना कुठल्याही प्रकारची हाव किंवा कुठल्या पदाची अपेक्षा न करता त्यांनी संघटनेत फार इमानदारीने काम केलेले. आता इमानदारीचं काम करणार काय फळ मिळतं हे आता आम्हाला सांगण्याची गरज नाही, ते प्रत्येकालाच माहिती. तर तेवढ्या संकटातून त्यांनी, कारण कधी कधी त्यांच्या जीवनामध्ये असा काळ आला की ज्यावेळेस ते रासुखाली अटक झाली, त्यावेळेस त्यांची पहिल्या मुलाची डिलिव्हरी असताना आणि हे अटक, तर अशा बेकार कंडिशन मधून हा माणूस इथपर्यंत आलेला आहे. आणि खचला कधीच नाही, सतत ताटमानीने उभा राहिला. आणि सतत, आता जाऊ द्या पक्षाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं, बऱ्याच वेळा बऱ्याच पक्षांनी त्यांना आहे ना डावलण्याचा प्रयत्न केला, डावलले. कारण कसं आहे, त्यांचं वर्चस्व त्यांच्याच बरोबर राहणाऱ्या माणसाला सहन झालेलं नाही, बऱ्याच वेळा असं घडलेलं नाही. आणि त्याच्यामुळे त्यांची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला सगळ्यावर मात करून ते आतापर्यंत आहे ना ह्या स्टेपला आलेले. म्हणून आज आम्ही सगळे त्यांची आज मुलाखत घेतोय आणि त्यांना आज आपण या सगळ्या या निमित्ताने त्यांना अशा शुभेच्छा देऊ की तुम्ही संकटाच्या समोर, कारण सुभाष पाटील म्हणजे संकट आहे आणि ते संकटाला किती मात करायची ते संकटालाच माहिती. तर या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सुभाष पाटलाला अशा शुभेच्छा देतो की तुम्ही संकटाबरोबर सतत लढत राहा आणि लढण्याचं जे सामर्थ्य आहे ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्यांनी शिकवलं पाहिजे. अशा प्रकारची मी त्यांना एक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय. माझं नाव जयराम नागे. मी सध्या नवभारत शालेय पोषणार कामगार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष असून मी पाहिलेले सुभाष पाटील यांच्यात थोडक्यात मी जीवन चरित्रावरती बोलणार आहे. जसे आमचे भाऊसाहेब पाटील शिंदे म्हणाले की संभाजीनगर मधले म्हणल्यापेक्षा मराठवाड्यात जर पहिली शिवसेना आणली असेल तर ती सुभाष पाटलांच्या माध्यमातून. कारण की त्यावेळेस शिवसेना काम करणं इतकं काही सोपं नव्हतं. जसं आज जेवढं सोपं आहे तेवढं त्यावेळेस ते सोपं नव्हतं. पण इतक्या कठीण परिस्थितीमध्ये न डकता, न झुकता, न काही हार मानता त्यांनी संभाजीनगर मधली पहिली शाखा आपल्या वाढवून त्यांच्या कारकिर्दीमध्ये, आता काही गोष्टी ओपन बोलणं मला योग्य वाटणार नाही, पण त्यांच्याच हाताखाली छोटे ते मोठे होऊन त्यांना मोठे मोठे शासकीय पद भेटले, मोठे मोठ्या पदावर गेले. पण पाटील साहेब दगले नाही, हिंमत हारली नाही, ते त्यांच्या ठिकाणी आज बी मजबूत आहे. आणि मध्यंतरी त्यांनी आपलं राज ठाकरेच्या पक्षामध्ये मनसेमध्ये बी काम केलं. तिळवे अनेक नेते घडवले, आमदार घडवले. ठीक आहे, त्यांच्या नशिबामध्ये माझ्या माहिती परवाना काहीतरी देव खोपला का काय म्हणते राजयोग,
असं भरपूर आहे, पण राजयोग यायला जो पाहिजे होता तो थोडसा जरा कमी पडतोय. मी जगदंबे आईच्या चरणाची प्रार्थना करतो की आमच्या सुभाष पाटील यांना संघर्षातून सत्ता कशी प्राप्त होईल आणि सत्तेचा वाटा त्यांना कसा मिळेल अशी मी आई जगदंबेच्या प्रार्थना करतो. आणि त्यांच्याकडे आता मी 2-4 वर्षापासून एक नवीन जिम्मेदारी सोपवलेली आहे. त्या जिम्मेदारीमध्ये सुद्धा ते यशस्वीपणे काम करत आहे. ती म्हणजे अशी की ग्रामीण भागामध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना जे खिचडी शिजवण्याचं काम करतो त्याला आपण शासकीय भाषेमध्ये शालेय पोषण आहार म्हणतो. त्या शालेय पोषण आहाराच्या अनेक कर्मचाऱ्याच्या छोट्या मोठ्या अडचणी शासन दरबारी पडलेल्या आहेत. त्याच्यावर काही शासन लक्ष द्यायला तयार नाही. तर कर्माधर्माने आपले पाटील साहेब जवळजवळ 20-25 वर्षापासून आपल्या MIDC मध्ये एक कामगार संघटना चांगल्या प्रकारे चालवत आहे. म्हणून त्यांना मी विनंती केली की साहेब आपण जसे MIDC मध्ये एक संघटना चालवता अशीच आपण या कामगारासाठी आपण एक राज्यभर जिल्हाभर एक आंदोलन उभं करूया. आणि आतापर्यंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही कमीत कमी 3 ते 4 हे शिवसेनेचे आंदोलन तुमच्याच माध्यमातून विभागाच्या कार्यालयावरती म्हणजे आम्ही आयोजित केले होते. ठीक आहे, तर आता शासन दरबार यश किती नाही तर वेगवेगळं आहे, परंतु आज मी त्यांच्या नेतृत्वात आम्ही शालेय पोषण आहार ही योजना म्हणजे हे ज्या कर्मचाऱ्यांची संघटना आहे पूर्ण राज्यभर उभी करणार आहे आणि ती यशस्वीपणे त्यांच्या नेतृत्वामध्ये या लोकांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहे. मी शेवटला हेच सांगणार आहे की आई जगदंबे सुभाष पाटीलांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना एक आशीर्वाद देतो की या कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना एक चांगल्या प्रकारे शक्ती तयार हो व त्यांनी या कामगारासाठी लढा उभा करो अशीच मी प्रार्थना करतो व 2 शब्द थांबतो.